महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाने, प्रत्येक पालकाने आणि या व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. प्रश्न असा आहे की आपण आपल्या मुलांना शिकवून रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लावतो ते फक्त शेवटी त्यांच्या पदरी निराशा पडण्यासाठीच का? काही दिवसांपूर्वी नीट पेपर फुटीमुळे संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं. संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत केंद्र सरकारला चारही बाजूंनी कोंडीत पकडण्यात आलं. विरोधी पक्षांसह कॉक्रोच जनता पार्टी सारख्या नव्याने जन्माला आलेल्या सामाजिक चळवळींनी दिल्ली सरकारला हलवून सोडलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत जोर धरू लागली. या तीव्र अशा विरोधानंतर केंद्र सरकारला जाग आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या थेट देखरेखीत नीटची पुनर्परीक्षा घेण्यात आली. इतकंच काय तर परीक्षा केंद्रांवर पेपर सुरक्षित पोहोचावेत म्हणून चक्क भारतीय वायुसेनेची मदत घेण्यात आली. देशातल्या एका परीक्षेचा पेपर सुरक्षित पोहोचवण्यासाठी आपल्या वायुसेनेला मैदानात उतरावं लागतंय. यावरून देशातली परीक्षा यंत्रणा किती सडली आहे हे स्पष्ट होतं. परंतु दिल्लीतल्या या एवढ्या मोठ्या रणकंदनातून, एवढ्या मोठ्या ढिसाळ कारभारातून आपल्या राज्यातील प्रशासनाने काय धडा घेतला? शून्य. कारण दिल्लीतला हा गोंधळ सुरू असतानाच महाराष्ट्रात आज होणाऱ्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आदल्या दिवशीच म्हणजेच काल शनिवारी फुटला. नीटच्या एवढ्या मोठ्या भूकंपानंतरही महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही हेच यातून सिद्ध होत आहे. आज याच विषयावर सविस्तरपणे बोलणार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात लाजिरवाणी आणि धक्कादायक गोष्ट काय असेल तर महाराष्ट्रात होणाऱ्या परीक्षांचे पेपर थेट बिहार आणि हरियाणातील लोक येऊन फोडतात. आता विचार करा, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, जिथे शिक्षणाचा वारसा इतका समृद्ध आहे, तिथली परीक्षा यंत्रणा बिहार आणि हरियाणात बसलेले पेपर माफिया चालवत आहेत का? याचा काय अर्थ? याचा सरळ अर्थ असा की महाराष्ट्राच्या IAS, IPS आणि शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा आपल्या प्रशासकीय कामावर, आपल्या यंत्रणेवर तेळ मात्र वचक राहिलेला नाही. जर परराज्यातील टोळ्या महाराष्ट्रात येऊन इथल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असतील तर इथली गुप्तहेर यंत्रणा, इथलं पोलीस प्रशासन आणि इथले शिक्षण अधिकारी व मंत्री नेमकं काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? की त्यांचंही या माफियांसोबत काही साटलोट आहे? जेव्हा नीटचा पेपर फुटला तेव्हाही बिहार आणि हरियाणाचे कनेक्शन समोर आले होते. मग महाराष्ट्राच्या प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही? टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जिथे ठेवल्या होत्या तिथे सुरक्षा का कडक करण्यात आली नाही? डिजिटल सुरक्षेचं काय झालं? हे प्रश्न अनुत्तरित आहेत, कारण अधिकाऱ्यांना उत्तरदायित्वाची भीतीच मुळात उरलेली नाही. दुसरीकडे राज्याचे राज्यकर्ते या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. टीईटीचा पेपर फुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ SIT म्हणजेच विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा केली. वरकरणी पाहता असं वाटेल की सरकार खूप मोठी कारवाई करतंय, परंतु अपराध घडून गेल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी SIT नेमली जात आहे. प्रश्न असा आहे की अपराध घडूच नये यासाठी हे राज्यकर्ते आधीपासूनच सतर्क का नव्हते? जेव्हा तुम्हाला माहित आहे की देशात परीक्षा यंत्रणांवर हल्ले होत आहेत, पेपर फुटत आहेत, तर मग टीईटी परीक्षेसाठी आधीच कडक उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? मुळात गुन्हा घडायची वाट पाहायची आणि नंतर चौकशीचे आदेश देऊन जनतेचा रोष शांत करायचा हा आता सत्ताधाऱ्यांचा नेहमीचा पॅटर्न झालाय. या SITच्या चौकशीतून आजपर्यंत किती दोषींना खरोखर कठोर शिक्षा झाली हा इतिहास आपण सर्वजण चांगलाच जाणून आहोत. वारंवार होणाऱ्या या पेपर फुटीच्या घटना ही निव्वळ प्रशासकीय चूक आहे की या गुन्ह्याचं समाजात नॉर्मलायझेशन करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे? नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तर एखादी वाईट गोष्ट वारंवार घडवून आणायची जेणेकरून लोकांना तिची सवय होईल. उद्या जर कुठला पेपर फुटला तर लोकांना त्याचं आश्चर्य वाटू नये. लोकांनी अरे इथे तर नेहमीच पेपर फुटतात असं म्हणून सोडून द्यावं, अशी एक मानसिकता तयार केली जात आहे का? आणि याहूनही भयंकर प्रश्न म्हणजे देशातील आणि राज्यातील बहुजन, गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांचा कल उच्च शिक्षण घेण्याकडे किंवा स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदांवर जाण्याकडे राहूच नये असा काही छुपा अजेंडा यामागे आहे का?
तरुणांनी केवळ 10वी ते 12वी पर्यंतच शिक्षण घ्यावं, त्यांनी उच्च शिक्षित बनू नये म्हणून या परीक्षांचे पेपर जाणीवपूर्वक फोडले जात आहेत का? कारण जर एखादा तरुण उच्च शिक्षित झाला तर तो रोजगार मागेल, तो आपले हक्क मागेल, तो महागाईवर प्रश्न विचारेल, तो संविधानावर बोलेल, तो आपले अधिकार मागेल. परंतु जर त्याला या परीक्षांच्या चक्रव्यूहातच अडकवून ठेवलं, वर्षानुवर्षे परीक्षांचे पेपर फोडून त्याला मानसिकदृष्ट्या खचून टाकलं, तर तो तरुण हताश होऊन शेवटी प्रश्न विचारणं सोडून देईल. हा तरुणांना अंधारात ठेवण्याचा एक फार मोठा जाणीवपूर्वक केलेला कट तर नाही ना? ही शंका आज महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मनात घर करत आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सध्या अत्यंत बोचरी टीका केली जात आहे. विरोधक म्हणत आहेत की राज्यातले नेते दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत आणि राज्यातले अधिकारी विद्यार्थ्यांचे पेपर फोडण्यात मस्त आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने फक्त आणि फक्त फोडाफोडीचंच राजकारण पाहिलं. कोण कोणत्या पक्षात जातोय, कोणाचं सरकार कसं पाडलं जातंय, कोणाचा पक्ष कसा चोरला जातोय, यातच राज्यातल्या नेते मंडळींची सगळी ऊर्जा, सगळा वेळ आणि सगळा पैसा खर्च होतोय. जेव्हा राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ 24 तास फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुकांचं गणित मांडण्यात व्यस्त असेल, तर त्यांना इथल्या गरीब विद्यार्थ्यांच्या टीईटी परीक्षेची जबाबदारी कशी असणार? नेत्यांचे लक्ष राजकारणावर खेळलेले पाहून प्रशासकीय अधिकारीही निर्धास्त झाले आहेत. त्यांना कळून चुकलंय की नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची काहीही देणं घेणं नाही. त्यामुळे अधिकारीही आपल्या कामात ढिसाळ झाले. ज्या अधिकाऱ्यांवर परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी आहे, तेच अधिकारी जर भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असतील, तर पेपर बिहारचे माफिया फोडणार नाहीत तर कोण फोडणार? हा खेळ आता थांबला पाहिजे. नीट पासून सुरू झालेलं हे सत्र आज आपल्या महाराष्ट्रातल्या टीईटी परीक्षेपर्यंत येऊन पोहोचलंय. उद्या कोणती तरी दुसरी परीक्षा असेल, पण बळी मात्र दरवेळी सामान्य कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचाच जाणार आहे. आपण किती दिवस या सिस्टमचे गुलाम बनून राहणार आहोत? अपराध घडायच्या आधी यंत्रणा का जागी होत नाही? आणि जेव्हा आमचा तरुण रस्त्यावर उतरून न्याय मागतो, तेव्हा त्याला आश्वासनांशिवाय दुसरं काहीच का मिळत नाही? उलट त्यांना बदनाम करण्यासाठीच संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. जर नेत्यांना दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यातच रस असेल, तर या देशातील तरुणांनाही आपले भविष्य वाचवण्यासाठी आता संघटित व्हावे लागेल. पेपर फुटीच्या या संपूर्ण सिस्टमचा पर्दाफाश करणं आणि दोषींना थेट तुरुंगात पाठवणं हाच यावर एकमेव उपाय आहे. हे वारंवार होणारे पेपर फुटीचे प्रकार प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे की तरुणांना उच्च शिक्षणापासून रोखण्याचा एखादा मोठा कट आहे? महाराष्ट्रातील या ढासळलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला जबाबदार कोण, यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.